आणि सडाने शेरात हा मी कायम घेतो ना, पण मग आता त्यांचं सेपरेट नाव घेऊन टाकलं मी. बॅट्समन नेम आलोय मित्रांनो. आई सप्त दीपक कोणता पण अहो खाल्लाय हो, मला विचारा हो. हो सोनवणे हो, मला विचारा. मी बोललो ना तुम्हाला. सोनवणे तो गणेश पवार नाही नाही दिलीप 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 घेतलं. नाही दिलीप आधी घेतलं, दीपक मग नंतर घेतलं बुवा. हा हा चालेल ठीक आहे. उत्कृष्ट गेंदबाजी. बंटू दादा काय सांगाय, दोघी टीमांचे 12 प्लेयर बोलून नाही ना. तुला ओळखू येतो ना बंटू काय? हा काय बॉलर बॉलर जॉन्टी दादा ना. मी काय म्हणतो, दोघी टीमांचे 12 प्लेयर बोलून घे. आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल नक्कीच चौकार. गणेश पवार मित्रांनो, बघायला गेलं तर ततानीची शान, अगदी किरजळ धरणात शेजारी वसलेलं गाव. आणि नक्कीच ह्या ठिकाणी अगदी थुरोबर गणेश थुरो व्यवस्थित झाल्याने आणि संघाने जीव मिळाले. त्या ठिकाणी नक्कीच आमचे मित्र पोपटभाऊ बैरम इष्टरक्षकाच्या दिशेने फेकलेला चेंडू एवढी 2 रनावर संतोष मानावा लागेल. दादा आणि 2 अपील आहे आणि 2 रन तर निश्चितच पूर्ण होतील. नक्कीच या 2 रनाच्या साहाय्यानं नक्कीच मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक पहिलंच षटक क्रमांक पहिल्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती असेल. धावसंख्या बुरडावर आहे तुमचे बिनबाद 9. टप्प्याचा चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला उचलतील फेकतील एसटी रक्षकाच्या दिशेने तोपर्यंत नक्कीच निश्चितच 1 रन. 2 रन पूर्ण केलेत. या 2 रनाच्या साहाय्यानं षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली. बिनबाद 11 या अंकावरती षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती. नक्कीच बघायला गेलो तर मित्रांनो ह्या ठिकाणी स्पर्धेच्या 2ऱ्या दिवसाची 4थी लढत आपल्या समोर. बघू षटक क्रमांक 2 कोड घेऊन येत ते
उत्कृष्ट फलंदाजीमध्ये बाहेर गणेश भाऊ पवार. बघायला गेलं तर मित्रांनो आज मित्र मित्र त्या ठिकाणी कुठेही मॅच असू द्या मित्रांनो, आमच्या भागामध्ये आमचे पोपट भाऊ बैरम, गणेश भाऊ पवार एकदम जवळचे मित्र. आणि हा अगदी फुलटा चेंडू मेडॉनच्या दिशेला बॉल जाईल सीमा पार चौकार. या चौकारच्या छायानं षट क्रमांक दुसऱ्याचा पहिला बॉल मेडॉनच्या दिशेला फटका सजवलेला गणेश पवार यांनी सीमा पार चौकार. आणि पुन्हा या ठिकाणी या षटकारच्या मी म्हणतो ना मित्रांनो, खतरनाक आहे फलंदाजीमध्ये माहेर गणेश भाऊ पवार. तताणी आणि पुन्हा ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या अनुषंगाने तुम्हाला यावं लागेल बागारी. उत्कृष्ट खेळ नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी विकेट क्रमांक पहिले पतन नक्कीच मित्रांनो त्यांची जागा भरण्यासाठी जात आहे समाधान मोरे. समाधान मोरे समाधान मोरे टाक. यांचं नाव माहिती आहे, बाकी जे फिल्डर नाही यांचे मी ओळखतो, बाकी यांचे बॅटर कोणी हे बॅटर आता कागद काय पडलाय तो खाली गावावर पाईप. अगदी शरीराला वेध घेणारा चेंडू आणि बघू या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या बोर्डावर जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ संपूर्ण समीकरण आहे 1 बाद 27 अंकावरती. 27 रन जोडलेत आपल्या संघासाठी. विकेट क्रमांक 1 चं पतन. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. बघू कोण घेऊन येते आपल्या संघाकडनं. प्रदीप षटक क्रमांक 3 हाताळताना
प्रदीप दादा या ठिकाणी नक्कीच मित्रांनो मग आपल्या सगळ्याला विकेट मिळवून देण्याचा प्रयत्न मोठा असेल त्यांचा सामना करतील दिलीप सोनवणे. दीपक सोनवणे. बघू आता ह्या ठिकाणी बघायला गेलं तर उत्कृष्ट फलंदाजी मध्ये मायर आहेत दोन्ही फलंदाज दीपक सोनवणे समाधान मोरे. बघू कोणचे फटके आपल्या संघाला सजवून देतात त्या शेतकऱ्याच्या चौकारच्या रूपाने. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना अगदी बॅटीने कडा घेतलेला परंतु मित्रांनो त्या ठिकाणी इष्टिरक्षक म्हणून काम करत आहेत आमचे मित्र सुबोध दादा कुवर. नक्कीच अभिनंदन. बघायला गेलो तर पहिलाच मिड विकेट एरियामध्ये बॉल जाईल. फटका सजवला विकेट क्रमांक 2 पतन. धावसंख्या पूर्णावर आहे तुमची. समीकरण 2 बाद 27 अंकावरती. आणि नक्कीच त्यांची जागा भरण्यासाठी जात आहेत न्यू बॅटर देवा. उत्कृष्ट गेंदबाजी हाताळताना प्रदीप. हो नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर षटक क्रमांक 3ची जिम्मेदारी दिली संघाने आपल्यावर अगदी मोकळ्या हाताने निभावताना. बॉल क्रमांक दुसऱ्यावर नक्कीच छलबाद करून दीपक सोनवणे यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आणि बॉलरला नक्कीच दिशा दिली आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आहे. दुसरा रन देखील पूर्ण. या 2 रनाच्या साह्याने धावसंख्या पूर्णावर जाईल तुमची. समीकरण 2 बाद 29 अंकावरती. षटक क्रमांक 3चा बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. सामना करतील देवा. प्रदीप यांचा सामना करतील देवा. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावर. रिवर्सचा फटका सजवलेला होता परंतु चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. आणि अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. या अनुषंगाने देवा भाऊ तुम्हाला देखील तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3चं पतन. नक्कीच बघायला गेलं तर उत्कृष्ट गेंदबाजी मित्रांनो. अगदी 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवलेत प्रदीप भाऊ यांनी. बघायला गेलं तर मित्रांनो प्रदीप भाऊ आमची भेट वाघांबा प्रीमियर लीगला मी त्या ठिकाणी समालोचक करत असताना तिथं भेट झालेले मित्रांनो सुबोध दादा आणि प्रदीप दादा यांचे आमच्या चेनकापूर गावाला देखील येऊन गेले ते खेळण्यासाठी. अगदी जवळून बघतो त्या माणसाला. षटक क्रमांक 3चा चेंडू क्रमांक 6 प्रगती पथावर शेवटचं. अगदी 2 विकेट मिळून आनंदाचं मॅचेस पोचवलंय तुमच्या संघामध्ये प्रदीप दादा यांनी. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल जितू भांबरे सर या ठिकाणी
गोलंदाजी फलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील. फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना वारंवार चेंडे फडकताना फिल्डिंग तैनात. मेडॉफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पोपट भाऊ बैरम चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत नक्कीच एकच रन. या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 3चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर जाईल. तुमची समीकरण आहे 3 या अंकावरती. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. बघू कोण घेऊन येत आहे ते. बघायला गेलं तर मित्रांनो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची 4थी लढत दोन्ही बलाढ्य संघामध्ये. मोबाईल आहे आणि ते मध्ये आहेत. मध्ये राहिले. आमचे 15 मिनिटांनी फोन करा. 20 मिनिटांनी. हो हॅलो. आणि ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला विकेट क्रमांक 4थ्याच पथन ह्या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो षटक क्रमांक 4थ्याचा बॉल क्रमांक पहिला जंटी आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल राजू सोनवणे अगदी मायर आहेत मित्रांनो. अगदी यांना जवळून बघितलंय मी. चेंडू आणि भेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव. रन आहे तुमचे. विकेट क्रमांक 4चं पतन होऊन 30 धाव फलकावरती. कव्हर एरियामध्ये बॉल. अगदी कव्हर एरियामध्ये फिल्डर तैनात. त्या ठिकाणून चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत एकच रन. अगदी मोठ्या संख्यापासून मोठ्या फटक्यापासून तुम्हाला रोखलंय. आणि नक्कीच नो बॉल घोषित केलाय. 3 हिट बॉल आणि 3 हिट बॉलावर आक्रमण केलं. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फायदा घेता केवळ 1 रनावर थांबवले. दुबारा फलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्गावरती राजू. टप्प्याचा चेंडू आणि उत्कृष्ट अगदी बॉलाला काही सेकंदात उचललं. अगदी 1 रन सतत मारावा लागेल. या 1 रनाच्या षटक क्रमांक 4चा 5वा चेंडू. रिव्हर्सचा फटका सजवलेला होता परंतु बॅटीवर बॉल आला नाही. अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव. चेंडूच्या रुपयाने षटक क्रमांक 4चा लास्ट बॉल. प्रगती पथावरती सामना करतील समाधान मोरे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 2ची मांग केलेल्या एसटी रक्षकाच्या दिशेने सुबोध भाऊ कुवर त्या ठिकाणी अगदी 2 रनाच्या सायानं षटक क्रमांक 4चा खेळ संपूर्ण. धावसंख्या बोर्डावर जाऊन समीकरण 4 बाद 36 अंकावरती. षटक क्रमांक 4
चौथ्याचा खेळ संपून षटक क्रमांक 5 वा प्रगती पथावरती असेल. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर आज गोड दिवस उगवलेला होता मित्रांनो. लय भारी 19 फेब्रुवारी मेडांच्या दिशेला क्षेत्र त्या अनुषंगाने केवळ एक रन जाईल खात्यामध्ये. राजू यांच्या आणि संघाच्या या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो उत्कृष्ट गेंदबाजी. पंचांचा निर्णय व्हाईट. रिवर्सचा फटका सजवलेला समाधान मोरे यांनी वाईट दिला ना. समाधान मोरे या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी आधी थर्डमॅनच्या दिशेला उत्कृष्ट गेंदबाजी. आणि बघू अपील तर स्ट्रॉंग होती पण पंचांनी नाकारत भूमिका रचली. नक्कीच बघू ह्या ठिकाणी मित्रांनो अगदी बॉल क्रमांक षटक क्रमांक 5व्याचा चौथा आणि मारत होते आणि नक्कीच जाईल बॉल शिवाबार चौकार. नाही आणखी नाही आले नाही ना भाऊ लाईव्ह चालू आहे ना. मी कॉमेंट्री करतोय माझ्या जवळ दिलाय मोबाईल. हॅलो या ठिकाणी षटक क्रमांक 5व्याचा 5वा चेंडू प्रगती पथावरती. फलंदाज सजवल गोलंदाजी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि बॉलाचा अंदाज घेता नाही आला. या चौकारच्या छाय बघायला गेलो तर मित्रांनो षटक क्रमांक 5वा हाताळताना प्रदीप निकम या ठिकाणी बॉल क्रमांक 5व्याचा खेळ संपणार आहे. बॉल क्रमांक 6 म्हणजे शेवटचा चेंडू प्रगती पथावरती आहे मित्रांनो. षटक क्रमांक 5व्याचा सामना करतील समाधान मोरे. बघू दोन थ्रो येता येता ह्या ठिकाणी निश्चितच 2 रन पूर्ण असतील. या 2 रनाच्या सायानं धावसंख्या षटक क्रमांक 5चा खेळ संपून समीकरण आहे 4 बाद 48 अंकावरती. बघायला गेलं तर मित्रांनो तुमच्याकडे शिल्लक फक्त 6 बॉल आहेत. धावसंख्या बोर्डावर स्थिती आहे तुमची 4 बाद 48 या अंकावरती. 6 बॉलावरती अगदी आक्रमण करावं लागेल. बॉलावर तुटून पडावं लागेल. परंतु मित्रांनो मी वारंवार म्हणत असतो प्रत्येकाचा दिवस उगवतो. प्रत्येकाची कुंडली चेंज होत असते. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस या अनुषंगाने या ठिकाणी नक्कीच
षटक क्रमांक शेवटचं कोण घेऊन येत आहे अगदी त्या माणसावर मोठी जिम्मेदारी असेल. कारण मित्रांनो शेवटचं षटक बघितलं तर फलंदाज आवरत नाही. कोणत्याही दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न करतो. या अनुषंगाने मित्रांनो शेवटचे 6 चेंडू शिल्लक तुमच्या खात्यामध्ये. रन आहेत तुमचे 4 बाद 48 अंकावरती. फलंदाज सजवेल गोलंदाजी मार्गावरती. राजू बाबूच्या नावानं चांद टप्प्याचा चेंडू फाईल लेग एरियामध्ये. बॉल चाललाय सीमापार चौकार. अगदी फाईन लेग एरियामध्ये सजवलेला फटका राजू सोनवणे सीमापार चौकार. या चौकारचं सायानं आणि या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो नो बॉल घोषित केलंय पंचांनी. हाईट्स आणि नक्कीच फ्री हिट बॉलावरती समाधान मोरे. अगदी बॉलाला या चौकाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल तुमचे. समीकरण आहे तुमचं 4 बाद 58 अंकावरती. षटक क्रमांक 6 तिसरा चेंडू प्रगती पथावरती. बघायला गेलं तर मित्रांनो शेवटचं षटक कोणताही फलंदाज असो पंचांचा निर्णय फाईट. रिवर्सचा फटका आणि ह्या ठिकाणी अगदी 1 रन निश्चितच चोरला तुम्ही. धावसंख्या बोर्डावर आहे 60. मिडऑफच्या दिशेला पोपटभाऊ बैरम त्या ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी तैनात आहेत. चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच 1च रन. आणि नक्कीच खूप टप्प्याचा चेंडू होता. अंदाज घेताना आलं या अनुषंगाने चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. दरम्यानच्या दिशेला अगदी गॅपी मध्ये बॉल जाईल सीमापार चौकार. या चौकारच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली तुमची 65 या अंकावरती. 4 बाद 65. बघायला गेले तर 65 रन करून 66 रनाचं आव्हान दिलंय तुम्ही समोरच्या टीमला. बघायला गेलं तर मित्रांनो ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत.
कोर पता था नहीं आणि इथं आत- कोर पता था नहीं काम करा येणार रिटर्न आपल्याकडे आला असेल ना त्याच्यामुळे ओव्हर त्याच्यात करण येणार नाही तुम्हाला तुमची माहिती बरं सांगा. नाही हो काल बसत होता आता आली. लाईट गेली होती तेव्हा तर आहे ना. लाईट गेल्या नेट बंद होतो ना. रिटर्न झालं ते आता येईल. हा दादा कोणाची पकड इथे ठेव तिथे होती. स्ट्राइकला प्रदीप दादा स्ट्राइकला प्रदीप दादा आहे. आता पहिला चेंडू दालण्यात येत आहे. गणेश दादा पहिला चेंडू गणेश दादा टाकत आहे. काहीच बोललो कर का बॉलर टाकायचंच काहीच नाही बोललो. बॉल टाकला का मग रन घेण्याचा प्रयत्न पण नाकान दुसरं. सगळं चुकीचं. हिंदी हा हिंदी बोल ना. आणि हा कॅच सुटला. बॉलाला उचलला आणि फेकलं. एकच रन. हिंदी मध्ये बोल ना हिंदी बोल ना. थांब आता अजून नाही बॉल थांब अजून बी नाही बोलायचं. बोल ना हिंदी मध्ये बोल ना. आता काय एक रन तुझ्या हिंदी मध्ये भाषेत बोलायचं. सिंगल रन सिंगल रन प्राप्त किया है. एक रन चुरा दिया है. यूट्यूबर और पुन्हा एक रन चुरा दिया है. चुरा दिया है. मराठीतच बोल रे हिंदीत नको बोलू. थांब आता आम्ही सांगतो का तसं बोल. काहीच बोलू. बुर्र 4 धावा. अर 4 धावा प्राप्त केला कोणी केला काय माहित. थांब काय नाव आहे काय नाव आहे त्याचं. नहीं फलंदाजीला फलंदाजी अब ग्राउंड में कबूतर आ. नाही 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 त्यांच्याकडे देऊन दे आता जाऊ दे. हे घ्या. तू दे अगर दे त्यांच्याकडे दे ना. झालं बोर झाले का. तू तुला करंट लाग. नक्कीच मित्रांनो आमचे वीरू दादा छोटा बाळाभाऊ सोनवणे यांचे चिरंजीव ह्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो लहान बाळ ह्या ठिकाणी कॉमेडी करत होते. नक्कीच अभिनंदन वीरू. आणि बघू या ठिकाणी विकेट क्रमांक पहिल्याचा ठिकाणी बनवायची आहे तुम्हाला 66 धाबा. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक पहिल्या खेळ संपून षटक क्रमांक दुसरं
अगदी पहिल्याच बॉलावर तुम्हाला तंबूच्या आश्रयाला परतावा लागल. अगदी कमी रन आहे तुमच्या समोर. केवळ 8 रन जोडले तुम्ही आणि 1 विकेटचं पतन ह्या ठिकाणी. बघू या ठिकाणी त्यांची जागा भरण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल. संदीप पवार षटक क्रमांक 2 हाताळताना या ठिकाणी. समाधान मोरेचा सामना करतील संदीप. बघायला गेलं तर मित्रांनो या ठिकाणी आणि या ठिकाणी नक्कीच चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. नक्कीच मित्रांनो ऑलराऊंडर आहेत समाधान मोरे. या ठिकाणी बघायला गेलं तर षटक क्रमांक 2 हाताळताना बनवायचे 66 धावा. जायचं आहे त्या उंबरट्यापर्यंत. उंचाईच्या दिशेने चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत निश्चितच 1 रन पूर्ण असेल. स्ट्राईक असेल प्रदीप निकम यांच्याकडे. प्रदीप निकम बघू आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यापर्यंत. आणि बघू पहिल्याच बॉलावर अधिक खतरनाक माहेर आहेत मित्रांनो फलंदाजीमध्ये. अगदी षटकारच्या रूपाने फटकार सजवलेला 85च्या दिशेने अधिक क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून शिवापार षटकारच्या रूपाने मारलेला फटका प्रदीप निकम यांनी. पोचायचं आहे 66 रनापर्यंत. पोचायचं आहे तुम्हाला त्या उंबरट्यापर्यंत. नक्कीच या ठिकाणी पाठला सुरू झालाय तुमच्याकडनं. षटक क्रमांक 2 हाताळताना समाधान मोरे. आणि बघू या ठिकाणी मिडॉनच्या दिशेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल गणेश पवार यांच्यातर्फे. त्या ठिकाणून जर चेंडू गेला असता तर नक्की सीमापार चौकार. परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून ह्या ठिकाणी 1 रनावर संतोष मानावा लागला फलंदाजांना. फलंदाजी गोलंदाजी बरकावर सज्ज होतील संदीप. अगदी बॅटीने कडा घेतला परंतु त्या ठिकाणी अगदी रनापासून वंचित असाल तुम्ही. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघायला गेलं तर षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. विकेट किती येत का? 2 बाद 16 असं समीकरण. 24 बॉलामध्ये 50 रनाची आवश्यकता. बॉल आहेत शिल्लक 24 रन बनवायचे आहेत मित्रांनो. तोपर्यंत चर्चा करत आहेत तोपर्यंत नक्कीच मित्रांनो देव मामलेदार यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब सटाणा यांच्या भेटीने आलेली स्पर्धा आपल्या भेटीला मित्रांनो DR हॉटेलीचे संचालक बाळाभाऊ सोनवणे, निलेश भाऊ डांगरे तसेच मित्रांनो या ठिकाणी अगदी आयोजकांचं मोठं ह्या ठिकाणी योगदान. त्यांचं तर नाव घेतल्याच पाहिजे. यशवंत भाऊ पाटील, बापू भाऊ शिरसाट,
विकी भाऊ पगार, अतुल भाऊ तात्या सोनवणे, जंटी भाऊ भांबरे आणि नक्की मित्रांनो शरद भाऊ निकम, मनोज भाऊ जाधव, प्रदीप भाऊ निकम, अनिकेत निकम, सुबोध कुवर. नक्कीच यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. या स्पर्धेला मित्रांनो लाखा मोलाची मदत. नक्कीच मित्रांनो मोठे मोठे व्यवसाय आहेत त्यांचे. बघा त्यांच्या आवड मित्रांनो, आवड आणि 2-2 वकील मित्रांनो. कारण मित्रांनो देव मामलेदारी यशवंतराव महाराज क्रिकेट क्लब म्हणजे सियासी स्पर्धा ह्या ठिकाणी भरली. मन कसं कोणी कोर्टात आहेत, कोणी डिपार्टमेंट मध्ये आहेत मित्रांनो. मोठे मोठे व्यवसाय, कोणाचे दुकान आहेत, हॉटेल आहेत मित्रांनो. असे व्यवसाय अगदी बडी बडी हस्ती ह्या ठिकाणी अगदी मित्रांनो फडून होतो. महेश भाऊ देवरे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, त्यांनी वेळ दिल्याबद्दल आम्ही आभार मानतो. नक्कीच दादा तुमचा आभार या ठिकाणी माझ्या तर्फे देखील असेल. फलंदाज सज होईल, गोलंदाजी हलक्या हाताने टाकलेला चेंडू, दिशा दिली चेंडूला, बॉल चाललाय सीमा पार चौकार. आणि मित्रांनो ज्यांनी हे ग्राउंड क्रिकेट भरवण्यासाठी ग्राउंड जागा अशी व्यक्तिमत्व डॉक्टर विलासराव बच्चा. विलासराव बच्चाव साहेबांचं पुन्हा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. अगदी मोठे मनाचे दिलदार मनाचे आमचे विलास भाऊ बच्चाव. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी नक्कीच लाखा मोलाची मदत केलेली त्या माणसांचं तर नाव घेतलेत गेल्या. ज्यांनी ह्या स्पर्धेला हातभार लावून मदत केलेली त्यांचे नाव घेतलेच गेल्या पाहिजे. फलंदाज सद होईल, गोलंदाजी वर्कावरती. टप्प्याचा चेंडू पॉइंट एरियामध्ये या एक रनाच्या सायानं धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचली तुमची समीकरण. एक बाद 20 अगदी 20 बॉलामध्ये 42 रनाची आवश्यकता आहे तुम्हाला जिंकण्यासाठी. आणि ज्या ठिकाणी डॉट चेंडू जाईल त्या ठिकाणी तुमचं डोके दुखी ठरणार मित्रांनो. या ठिकाणी बघायला गेलं तर रन आहेत 42 ना दादा. 24 रन. नाही लागता किती. 42 आता 18 बॉल अगदी उंचीवर, परंतु क्षेत्ररक्षक 2-2 4-4 तू घेतो का मी घेतो या अनुषंगाने झेल ड्रॉप. अगदी पास 18 बॉलामध्ये 41 रनाची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत, 18 रन बनवायचे आहेत तुम्हाला. 41
आणि नक्कीच मित्रांनो बघायला गेलं तर हा क्रिकेटचा खेळ अख्ख्या जगामध्ये सगळ्यात आवडता खेळ, अगदी गल्ली बोळ्यामध्ये चालणारा खेळ आणि सगळ्यात मानला जाणारा खेळ असेल तर असेल तो मित्रांनो फक्त क्रिकेट. असं क्रिकेटचा खेळ आपल्या समोर लाईव्ह अगदी सटाणा नगरीमध्ये भरलेली मोठी स्पर्धा मित्रांनो. भरपूर ठिकाणी समालोचक करण्यासाठी गेलो, परंतु ह्या ठिकाणी मित्रांनो अगदी अगदी वेगळं वातावरण बनवून ठेवलेलं. आवड असले त्या ठिकाणी सवडच माणूस काढेल. षटक क्रमांक मिड विकेट एरियामध्ये आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण. सतरा बॉलामध्ये 39 रनाची आवश्यकता असेल. आणि त्या ठिकाणी थवळू पवार फिल्डिंग साठी तैनात. बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. हा गडी लहान आहे पण थुरो बघा डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या दिशेने. हा कोणालाच कमी समजायचा नाही भाऊ. हा काय सांगायचा भाऊ. अगदी बॅटीने कडा घेता फाईन लेग एरियामध्ये चेंडू. उत्कृष्ट झेल नारायण. या ठिकाणी नारायण यांनी उत्कृष्ट झेल टिपलय. अगदी गोड स्वभावाचा बाडोस नारायण नारायण. आणि ती नक्कीच त्यांची जागा भरण्यासाठी न्यू बॅटर दाखल झाले तो मैदानामध्ये. एक नक्कीच मित्रांनो माझ्या भाषेत बोलायला गेलं तर आमचे यशवंत भाऊ पाटील वकील आहेत. मग मी काय सांगतो मित्रांनो, साहेब म्हणून तर तुम्ही तिथून दांडी प्रदीप दादा ह्या ठिकाणी तुम्हाला बघून दिशेने या अनुषंगाने अगदी बेटीनी कडा घेतला. तुम्हाला अगदी तंबूच्या आश्रयाला यावं लागेल. त्यांची जागा भरण्यासाठी जात आहे जॉन्टी. 13 बॉल 37 रन. अगदी 13 बॉलामध्ये 37 रन बनवायचे आहेत. आणि तुम्ही जर ठरवलं तर मित्रांनो या जगामध्ये जर स्वतःवर आत्मविश्वास असला तर या जगामध्ये कोणताही खेळ असो आपल्या यशापासून कोणी रोखू शकत नाही मित्रांनो. न्यू फलंदाज दाखल झालाय जंटी भाऊ या ठिकाणी. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी वर्गावर जंटी भाऊ. बघू ह्या ठिकाणी एक रन तर निश्चितच असेल.
षटक क्रमांक 12 बॉलामध्ये 36 रनाची आवश्यकता. 12 बॉलामध्ये 36 रन बनवायचे आहेत तुम्हाला आणि 12 बॉलामध्ये थांबून थांबून तुम्हाला 6 सिक्स मारायचे आहेत. आणि मित्रांनो जरी 36 रन लागता म्हणून 12 बॉल भरपूर आहे. कारण मित्रांनो ह्या ठिकाणी बघायला अगदी 6 बॉल राहिले असते तर ठीक आहे. 12 बॉल आहेत, 36 रन बनवायचे आहे तुम्हाला. षटक क्रमांक 5 व खेळून येतील राजू सोनवणे. सामना करतील जंटी भाऊ या ठिकाणी. 12 बॉल 36 रन असं समीकरण. 12 बॉलामध्ये 36 रनाची आवश्यकता. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. आणि नक्कीच मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. टप्प्याचा चेंडू अगदी हलक्या गतीने टाकलेला. फलंदाज यांना समजलंच नाही. पुन्हा दुसरा बॉल जाईल डॉट. या ठिकाणी मित्रांनो डॉट बॉल जाईल त्या ठिकाणी डोकेदुखी ठरेल. बॉल आहे शिल्लक 10 रन बनवायचे आहे 36. पुन्हा तोच टप्पा तोच बॉल. पुन्हा चेंडू आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने अगदी 3 बॉल डॉट जातील. षटक क्रमांक 5 व हाताळताना राजू सोनवणे. बॉल क्रमांक 4. बघू बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. अगदी आक्रमण करायचं आहे. बॉलावर तुटून पडायचं आहे तुम्हाला. समाधान मोरे त्या ठिकाणी अगदी उत्कृष्ट खेळ टिपलंय तुम्ही. अगदी या ठिकाणी बघायला गेलं तर विकेटचं पतन उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी जात आहेत आमचे मित्र सुबोध भाऊ कुवार. किती लास्ट बॉल आहे भाऊ ना दादा? लास्ट बॉल आहे. 2 बॉल बाकी. 2 बॉल 8 बॉल 36 बॉल 36. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 5 हाताळताना अगदी 4 बॉल टाकलेत. अगदी 4 बॉल डॉट केले. 4थ्या बॉलावर विकेटचं पतन. बॉल क्रमांक 5 प्रगती पथावरती असेल. 8 बॉलामध्ये 36 रन बनवायचे आहेत. पॉइंट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. आता इथून तुम्हाला मारायचे आहे 4 5 6 षटकार मारायचे आहेत. बॉल आहे 7 रन बनवायचे आहेत 35. हवाई हल्ला करा चढवा लागेल बॉलावरती. अगदी हलक्या हाताने टाकलेला चेंडू अगदी क्लीन बोल्ड. आणि नक्कीच बघायला गेलं तर मित्रांनो न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल आमचे मित्र पोपटभाऊ बैरम. सावरपाडा पटाव्याची शान मारायची आहे तुम्हाला 5.
पोपटभाऊ बहिरम या ठिकाणी इथून जर बघितलं तर मित्रांनो पहिला बॉल एक सिंगल एकच हुआ ना कधी शरीराला बीत घेणारा चेंडू नक्कीच पंच म्हणून काम करत आहेत आमचे प्यारीलाल दादा मनोज भाऊ नक्कीच अभिनंदन काय डॉट बॉल गेला ना एक रन काढला तसं नाही किती बॉल झाले टोटल दीपक दा 3 का 4 असं काही दीपक दा ए भाऊ किती बॉल किती झाले 3 ना हा चौथा समाधान मोरे अगदी बॉलावर येत नाही परंतु नक्कीच मित्रांनो इथून जर बघितली तर अगदी कव्हर एरियामध्ये आणि नक्कीच या ठिकाणी बघितलं तर अगदी रांगेत यायचं आहे आणि पुढच्या संघाच्या कप्तानाने नक्कीच मित्रांनो टॉस का बॉक्स या दिशेला